माझ्या शिवजीवर अतूट श्रद्धा असणारी एक व्यक्ती, इतकी श्रद्धा त्या व्यक्तीचा एक नियम होता, रोज भगवान शिवशंकराला चिताभस्म अर्पण करायचं. चिताभस्म अर्पण करण्यासाठी माणूस मरणं गरजेचं आहे. मेलेल्या माणसाच्या जाळलेल्या राखेला चिताभस्म म्हणतात. नियम करणं सोपं आहे, पण माणसं मरणं गरजेची. माणूस मेला पाहिजे. एखाद्या वेळेस आपल्या परिसरात 2-4 खेड्यात जर माणूसच नाही गेला तर तू कुठं जाणार आहेस? आणि जरी एखादा मृत्यू पावला तर त्यानं ती राग घेऊ दिली पाहिजे ना तुम्हाला. तो जर म्हणला माझी रामच्या नातेवाईकाची राग आहे ही नाही घ्यायची, मग काय चालतंय तुमचं? मला सांगा बरं, काय चालणार आहे तुमचं? मग आपले नियम कसे कडील जातील? पण त्या व्यक्तीचा गेला. रोज सकाळी स्नान झालं, त्या पवित्र पापनाशिनीचं स्नान करायचं. त्या स्थळाला दिव्य अशी तेजस्वी गंगा आहे, तिथं स्नान करायचं. आणि सोबतच एक खापराची वाटी घेऊन जायचे. ती वाटी रोजची रोज गंगेच्या पात्रात धुवायची. येताना मशानभूमीमधून मुठभर राख त्या पात्रात घ्यायची आणि घरी यायचं. घरी आल्याबरोबर दारात तुळशी वृंदावन आहे मोठं. भगवान शिवशंकर हे विश्वाचं दैवत आहे, कोणाच्या बापाची जहागिरी नाही. ती कोण्या व्यक्तीची एकट्याची जहागिरी नाही, विश्वाचं दैवत आहे, विश्वाचं. कोणता वर म्हणते देवाला? विश्वंभर. त्याचं नावच आहे विश्वंभर. हो, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. विश्वंभर आहे, विश्वंभर. या विश्वात व्यापून भरलेला जगाचा मालक येतो. आणि त्याच्या पूजेसाठी काय असं आगळं वेगळं सायास करायची गरज नाही. इतकी सोपी पूजा या विश्वंभराची, इतकी सोप्या. 700 वर्षापूर्वी, आता कोणी सांगत असेल, आपल्या लोकांना काय असतं माहिती का? घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांगणीट. जवळच आवडत नसते. एका माणसाची तर कुंटलानं पैसे, पण दात घासीत दुसऱ्याच्या दारात जाई आणि त्यानं चहा प्यायला म्हणलं चहा पी. हे बँकेत कोटीन धोत्राला गाठी असे भिकार चोट असतात ना. काही काही भिकारी परवडे. भिकारी किती पण परवडते, भिकार चोट परवडत नसते. भिकारी काय पोटापुरतं मागतो, निघून जातो. पण भिकार चोट इतके नालायक असतात, ते स्वप्नात पण येऊ नये भिकार चोट. असे काही भिकार चोट आपल्यांना मानित नसतात. एखाद्या नवीन व्यक्तीनं सांगितलं की त्याचं लय मानतात. 700 वर्षापूर्वी पूजा सांगितली, किती सोपी पूजा आहे. एक बसा पाणी, एक पिलवण, एक बसा पाणी, एक पिलवण, एक बसा
देवाचा अंतकरण होते नामदेवराय. नामदेवराय देवाला किती आवडत होते. तीर्थावळीचे अभंग वाचा, लक्षात येईल तुमच्या. नामदेवराय ज्या वेळेला बापू ज्ञानोबारायच्या सोबत यात्रेकरता जातात, त्यावेळेला वाट लावताना जगाचा बाप रडत होता, पंढरपुरातला मालक रडत होता, आणि कडकडाटून मिठी मारली ज्ञानोबारायच्या गळ्याला. ज्ञानदेवा, माझा नाम सांभाळा बरं, नाम सांभाळा माझा. म्हणजे ज्ञानोबारायच्या सोबत काढून दिलंय. सामान्य ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे, योग्याची माऊली, विश्वातला एक आगळा वेगळा योगी. ज्ञानोबाराय सारखा योगी होणं शिल्लक नाही. होतील योगी, पण ज्ञानोबाराय सारखं नाही. अशा योग्यासोबत नामदेवराय जात असताना तरी जगाच्या मालकानं उकसाबुकशी रडावं आणि नामदेवरायला सांभाळा म्हणावं. आरुष साबारे नामा माझे वेडे, आरुष साबारे नामा माझे वेडे, पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायला बोलतात. आरुष साबडे नामा माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळा. ज्ञानदेवा, मार्गी मागे पुढे सांभाळावे, रस्त्यान चालता चालता सांभाळा. एखाद्या आईनं पंढरपूरला एखादं लेकरू कोणाच्या सोबत पाठवावा, तिने सांगावा, दादा, नाना, अण्णा, सांभाळून न्या बरं. ते कुठं गेलेलं नाही, ते गेलेलं नाही कुठं. इतकं जगाच्या मालकानं नामदेवरायशी बोलावं. आणि त्या नामदेवरायानं 700 वर्षापूर्वी माझ्या देवादिदेव विश्वंभर भगवान शिवशंकराची पूजा सांगितली. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक बिल्वदळ, एक पसा पाणी. अत्यंत सोपं, बहु सोपं. नुसतं सोपं नाही म्हणले, पूजन केवळ सोपे बहु. बहु हा शब्द फार मोठा व्यापक शब्द आहे. म्हणजे इतकं मोठं सोपं आहे, साधं सोपं नाही, फार मोठं सोपं. सोप्यातलं सोपं. काय लागतं त्याला? पसाभर पाणी, एक बिल्वदळ. अशा विश्वंभराची पूजा करण्याचा मानस एका व्यक्तीचा ठरला. लक्ष्याला ठाव स्मशानीचा सांगतोय. आणि मग रोज स्नान झालं की तुळशी वृंदावनापाशी ती खापराची कटोरी, ती वाटी, आपण त्याला झाकण्या म्हणतो. आता काळ ह्या टपराचा जास्त आल्यामुळं झाकण्याचा काळ संपला. नाही तर वरणाच्या गाडग्यावर झाकायला झाकणीच होती, वरण शिजवायला सुद्धा झाकण्याच होत्या. मोठ्या घरी गेलोत बापू आपण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी, ज्याचा बंगला 6 कोटीचा होता. ते काय आपला पाहुणा नाही, काय आपण विचारलं बी नाही. जात कशाला विचारायची, काय घेणे आपल्याला त्याच्यावर. तर 6 कोटीच्या बंगल्यात गॅसवर मातीच्या गाडग्यात वरण शिजत होतं. 6 कोटीचा बंगला. म्हणजे माणसं जुन्यावर आले. हा सुधारित काळ झाला टपराचा. त्याच्यामुळं माणसांना थोडस, मध्यंतरी बायका सुद्धा शहाणपणा करू लागल्या. करतात शहाणपणा, जरसे पैसे आल्या सुगडे तांब्याचे घेऊ लागल्या. एक बाई म्हणली तांब्याचे सुगडे घेतले. म्हणलं तुझ्या बापाची जहागिरी आहे का?
संक्रांतीच्या दिवशी तांब्याची सुगडी कशी घेता येतील तुला? पुराण सांगते मातीच्या सुगड्याला महत्व आहे. तू सोन्याची करशील पण तुझ्या मालकाचं आयुष्य कमी होईल हे ध्यानात ठेवी. विठाला विठाला विठाला. मोठ्या लोकांनी अधिकारी लोकांनी सुरू केलेल्या परंपरा हे शास्त्र पुराण वेद वाचून केलेल्या परंपरा असतात. आणि जरा जुरा पैसे आल्या टाचा उचलून पंजाब चालणारे जे भंगिरे असतात का हे पांचट परंपरा सुरू करतात. या नालायकांच्या परंपरा आपण मानायच्या नाही. विठाला विठाला विठाला. खापराची वाटी होती ती. माझ्या लहानपणी तिळगुळ सुद्धा झाकणीतलाच वाटीत होते. आजही शहाण्याबाईनं संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ जे वाण द्यायच्या दिवशी वाटतात का? असतील तुझ्या इथं पैसे असतील तर सोन्याचा तवा कर ना, खुरपे सोन्याचे कर, फारुळे सोन्याचे कर, पण तिळगुळ वाटायला मात्र झाकणी खापराची असावी. त्याच्यात सत्व आहे त्या खापरात. त्या भट्टीत त्या आव्यात भाजलेल्या मातीतून जो तिळाचं आणि गुळाचं मिश्रण त्याला लागल्याच्या नंतर त्याच्यातून जे तत्व मिळते ते तुम्हाला बाजारात विकत भेटत नाही. माणसं आजारी पडत नव्हते, सात्विक खात होते. फार काही बदल करा म्हणत नाही, पण थोडे थोडे बदल जुन्यातले राहू द्या. नवे करून ये जुने सांभाळावे जगत्याने. नवे करू नये जुने सांभाळावे ज्याचे त्याने. सून किती शिकलेली असेल तर सासू मरायच्या आधी सासू कशी होईल? ती होईन सासू तिच्या पोराचं लग्न झालं, पण सासू सासूच असेल ना. असं नव पण जुन्याच्या जागेवर बसवायचं नाही. आता एखादा म्हणील हे मंदिर मी 5 कोटीचं इकडं बांधतो, या इथं बांधतो, बांध, पण मूर्ती हीच लागल. त्या मंदिरात जर दुसरी मूर्ती बसली तर ज्याला आपल्या संप्रदायाशी प्रेम आहे त्या देवाच्या पाया पडन. ती मूर्ती वाईट नाही, ती पिंड वाईट नाही, पण मान ह्याच पिंडीला राहील. आज पंढरपुरात जर एखादा माणूस म्हणला मला 500 कोटीचं मंदिर करायचं पण दुसरा पांडुरंग, तर कोणी जाईल का दर्शनाला? जातील ना बघायला 500 कोटी कशेच खर्च केले असतील बापा, जातील ना. या माणसं कुठं मरत येत या उता आलाय, कारण ते एखाद्या अशा शेणात कशा आळ्या असतात, पिवळ्या असतात शेणातल्या आळ्या, वळवळ वळवळ करतात गौरी वाळूस. तर तसे माणसं आळ्यावानी वळवळ करतात ना, कुठं बी करतात. ते जाते जाऊन याचा विषय नाही, पण सांभाळाव जुनच लागल. खापराची होती याच्यावरून सुचलं ते ना दे पाणी देता देता गवत उपटायचा. सरकत माणूस थोडस बाजूला आणि त्याच्यात ती राख आणून तुळशी पुढं ठेवायची आणि मग आतमध्ये मंदिर होतं. देवाला पाणी घालायचं, स्नान घालायचं, पुसायचं देवाला आणि मग बायकोला आवाज द्यायचा, लक्ष्मी. तिचं नाव विशिष्ट प्रकारचं होतं. ए लक्ष्मी. जी मालक म्हणायची, जी भस्म घेऊन ये. आणि मग तिनं ती खापराची भस्माची वाटी पात्र मालकाच्या पुढे नेऊन टाकायचं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगते. ते पात्र ठेवल्याच्या नंतर मग ते चिता भस्म लावायचं.
मग तिनं लागलीच नैवेद्य आणून द्यायचा आणि मग आरती वगैरे व्हायची, पुढच्या कामाला तो निघून जायचा. पण कर्मनो गहनो गती, एक दिवस असा आला की त्या गावात माणूसच मेला नाही. त्याला आदल्या दिवशी मरावं लागेल ना माणूस. आदल्या दिवशी मेला तर मग उद्या त्याची राग घेता येते. पण माणूसच मेला नाही कोणी, काय करावं. पण त्यानं काय असं कोणाला सांगितलं नाही, काय नाही. ते म्हणलं जाऊ द्या गड्या, आता माणूसच मेला नाही तर आपण करावं काय. त्यानं रिकामीच वाटी तुळशी वृंदावनापाशी टेकून दिली. नित्य नेमाप्रमाणे पूजा टपली. पूजा टपल्याच्या नंतर आवाज दिला, लक्ष्मी. जी शब्द, जी नका का म्हणी जाऊ, पण सोयीचं बोल जा. नवऱ्याला बोललं पाहिजे सोयीचं. काय महादेवाला बेल वाहून कळशाईनं पाणी घालून जर नवऱ्याला नीट बोलत नसेल तर काय उपयोग आहे. भजन म्हणत असेल, गाथा म्हणत असेल, हरिपाठ म्हणत असेल, एखाद्या वेळेस काकडा म्हणत असेल, नवऱ्याला नीट बोलत नसेल तर काय नाही. महादेवाच्या गोळ्या थोड्या संपल्यात हिला मानायला. हा, घरातल्या लोकायला न मानणाऱ्या बाईनं देवाच्या अंगावर फुलं टाकणं म्हणजे दगड टाकल्यासारखं. मंत्र पुष्प देवाश्री. हे बेल फुल वाहिलं म्हणजे देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप. वागणं गरजेचं आहे. वागण्याला किंमत असते, देखाव्याला वागणं महत्वाचं. असं ही जुनी लोक देवदेव कमी करत होते पण वागत चांगलं होते. घरात एखाद्या व्यक्तीला दारात कोणी जर भिकारी आला असेल, पैसे नव्हते काळात. मला वाटतंय 50 वर्षापूर्वी किशन काका कुठून पैसे आले त्या म्हातारीजवळ, कोणाकडेच नव्हते. आणि ज्याच्याकडे होते ते दररोजच उघडीत नव्हते. ते का इतके शिस्तीत होते का, तेन ऊसातले डुकर सारखेच असे मस्ताडेलेच होते. ते असे फुम फुमच करीत होते. ते कशाची उघडीत होते घर. विठाला विठाला अशा ह्या जुन्या म्हाताऱ्या होत्या 50-50 वर्षापूर्वी. मला वाटतं जेवाऱ्या पण लय मोठ्या नव्हत्या, पण अर्धी कोर भाकरी भिकाऱ्याला देत होत्या. म्हणजे ह्या महादेवाला आवडणाऱ्या म्हाताऱ्या होत्या. अशा जुन्या 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 अत्यंत सात्विक सदाचारी माणसं देवाला आवडत असतात. हे मंजुळा जाईन माय तिकडं माई करतोय. विठाला विठाला जी शब्द वापरला, भस्म घेऊन ये, एक शब्द आलता. पण वाटीत पाहिलं तर भस्म नाही. काय करावं, रिकामी वाटी कशी घेऊन जावा. दुसरा आवाज आला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. पुराणात नाव येणं इतकं सोपं आहे. हे बैजूबाईचा डोंगरीत काय काय एवढं जरी सोनं वाटलं तरी पुराणात नाव येत नाही. पुराणात नाव येण्यासाठी वागावत चांगलं लागतंय. हो, अशा देखाव्यानं यानं त्यानं येत नाही, काय नाही. हो, आता ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात काही अन्नदान करतेत ना, बोर्ड लावू लावू. पण पुराणात नाव का येऊ देत नाहीत ज्ञानोबराय. यानं केलेलं अन्नदान पैसे कुठून आणले ते तपासतील. हो, ते पैसे सात्विक लागते ना, आहे का नाही. 1900 घेतो चाठणच्या जत्राला. 1900 आणि त्यानं काही अन्नदान दिलं
तर मग कसं ते कसे ज्ञानोबा आहे कसे काय म्हणतील घेऊ नये आईसे दान ज्याचे